आजकालच्या पालकांच्यासाठी आपली मुलं आणि शाळा म्हणजे जाम टेन्शनचं काम. पण आमच्या येडे पाटलांच्यासाठी सगळीच गणितं वेगळी आहेत. येडे पाटील गेलेत आपल्या मुलाच्या शाळेमध्ये. बघूयात काय करतायत तिकडे धमाल. येते आपली पुढची जोडी अजय आणि प्राजक्ता. मे आय कमिंग मॅडम. असं इथं येऊन विचारणारा हा कोण येडा आहे असंच म्हणणार ना तुम्ही? नाही हो म्हणजे अहो कोण हेच मी कोण हे न सांगता ओळखता यावं म्हणून मी ही ट्रिक केली. पण मी सांगतो मी कोण ते. मी हा येडे पाटील. नाही अजून नाही कळलं मला. हे बरं बोलले तुम्ही. हे म्हणजे कसं झालं आमच्या त्या गोंद्याच्या आईला म्हणलं आम्ही. म्हणजे तुम्ही गोविंदाचे बाबा आहात? अहो पण तो पास झालाय. अहो त्याच्यासाठी नाही आलो मी. आमचा सगळा घोळच आहे. मी तर लक्षाच्या आईला म्हणलं. अच्छा म्हणजे तुम्ही लक्ष्मणचे बाबा आहात? वय अहो पण तोही पास झालाय. अहो त्याच्यासाठी पण नाही आलो मी. मी तर म्हणलं शिवाच्या आईला. अच्छा म्हणजे तुम्ही शिवाचे बाबा आहात? वय अहो मॅडम तुम्ही समजून घ्या. हो पुरुष आहे मी. चुकतो कधी कधी. पकडून घ्या ना त्याला. अहो पण शिवाही पास झालाय. पास झालाय हे समजे तिघही पास झालेत. हो पण मी माझ्या ना माझ्या बायकोच्या पोराची चौकशी करायला इथं आलोय. घराण्याचं कुलदीपक गणप्या. अच्छा अच्छा म्हणजे तुमचा मुलगा आहे? तेच तेच. हे कसं नापास होते? हो अच्छा 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 अच्छा. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे तुम्ही सोल्युशन काढा ना. काय करायचं म्हणजे दिवसाला 4-4 टायमाला चांगलं चांगलं खाऊ घालतोय मी त्याला. रोज 500 रुपयाची नोट देतोय खर्च करायला. खाऊन खाऊन रेड्यावानी सुजलाय 4 अंगानं. तरी पण हे नापास होतोय. हो म्हणून टरमळ्याला परवाला असा 2.5 तास बडवून काढलाय. 2.5 तास? नाही तर काय. का पण म्हणजे आज त्याचा निकाल होता ना. आपण परवा का मारलेत? 2 दिवस मी जरा गावाला जाणार होतो. त्याच्या रिझल्टच्या दिवशी मी इथं नसणार. हे नापास होणार. मग याला बडवणार कोण इथं? म्हणून आधीच बडवला. याच्या आधी काम करतो आपण. धन्य आहात तुम्ही. मग त्याला बडवलं. हे चांगलं काम केलं का नाही मी? हो असं लहान लेकरांना मारू नये 2.5 तास. लहान लहान. अहो गेल्या उन्हाळ्याला आपल्या पिंकीचा पोरगा ह्याचा बाप झाला असता. तो झाला असता म्हणजे? झाला असता म्हणजे केवढं निस्तरावं लागलं असतं नंतर आम्हाला. आता पैसे सॉरी आय एम ब्लँक. नो प्रॉब्लेम. गो ऑन गो ऑन गो ऑन गो ऑन. एकदा टाळ्या. सुरू करा सुरू करा. हो असं 2.5 तास लहान लेकरांना मारू नये. हो लहान. अहो गेल्या उन्हाळ्यात गंगीच्या पोराचा बाप होता वाचलाय. होता होता वाचला म्हणजे? मॅडम अहो तुम्ही समजून घ्या. हो केवढं निस्तरावं लागलंय नंतर आम्हाला. पैशा पाण्याची नुसकानी उगाचच. पैशाचा काय प्रॉब्लेम नाही हो आम्हाला. अशा कार्यक्रमासाठी आम्ही पैसे एवढेच काढून ठेवलेले. पण डायरेक्ट गंगी म्हणजे काय प्रॉब्लेम होता? नाही तशी म्हणजे ती त्याची लांबची बन लागते. आपण मूळ विषयाकडे वळूया का? वळा ना वळा. मला सांगा मुलं नापास होतातच कशी? म्हणजे तुमचं लक्ष नाहीये. आई वडील म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. हो मॅडम हे बोलायला तर मी इथं आलोय. असं आहे का? मग बघा असा नापास झालेला पास करता येत नाही. तुम्ही आपण मिळून वेगळं सोल्युशन काढू. सोल्युशन तुमच्याकडेच आहे. तुमच्या हातातच आहे ते. काय? तुम्ही शाळा सोडा. हो तुमच्यामुळे माझा पोरगा नापास होतोय. वाटेल ते बोलू नका. वाटेल ते बोलू नका तुम्ही. तुमचा मुलगा नापास झाला तुमच्यामुळे. मी जर वाईट असते तर ही सगळी मुलं पास झाली असती का? असं नाही. लेट मी एक्सप्लेन. आमच्या वेळेला आमच्या शाळेत ज्या मास्तरीन होत्या कशा होत्या? या अशा दुताडाच्या दुताडा रोज एका पोराला बोखलून काढायच्या. एका वर्षात एक तरी फ्रॅक्चर करायचं. मला ना रानटीपणा म्हणतात. त्याच्यामुळे ती बिचारी मुलं कोमेजतात. अहो हे परवडलं. पण इथं तुमच्यामुळं मुलं टवटवीत होतात. त्याचं काय म्हणजे आता स्पष्टच सांगतो मॅडम. तुम्ही लय झकास दिसताय. लय फाकडू दिसताय. असं जुळजुळ कापड घातली. पोरांशी एकदम प्रेमानं बोलता. पोरांना लळा लागतो हो तुमचा. मग मला सांगा
आमचा पोरगा वर्गातून हलल का? वर्षानुवर्ष त्याच वर्गात तुमच्या समोर ठिय्या मारून. अहो असं काही नसतं, म्हणजे तुम्ही सगळं वेगळंच बोलताय आता. काय लाजताय जीव घेण्यासारखं नसतंय. अहो माझ्या उभ्या आयुष्यात लय मास्तरीन बघितल्या, पण अशी लाजणारी मास्तर नाही बघितली मी. तरी मला तुमचं लॉजिक पटत नाही. हा? तर मग इतर मुलं सुद्धा बसली असती ना त्याच वर्षात कायम. शक्य नाही. अहो गंपुनी समद्यासनी दम देऊन ठेवलाय. खबरदार कुणी नापास झालं तर खटरान हाणीन. म्हणजे चांगला रिझल्ट लागण्याचं कारण हे कळलं तुम्हाला? समजा त्याला पास करा चला. हो असं नाही करतायत. तुम्ही दुसरं काहीही सांगा, मी करेन. काही करा, काहीही करेन. मग फायनल सोल्युशन सांगतो तुम्हाला. आमच्या मळ्यावर आमचा मोठा बांगला आहे, तिकडे येऊन राह. काही कमी पडायचं नाही तुम्हाला. हा ह्याच्यामुळे काय होईल तर आपला गंपू अभ्यास करू लागेल. तसं नाही हो, तुम्ही इकडं आल्यावर गंपू आपोआप पटणीवर लागते बघा. कसा म्हणजे? अहो माझा गंपू नीतिवान पोरगा आहे हो. आता तुम्ही इकडं आल्यावर तुम्ही त्याला माते समान व्हाल. मग आपल्या इकडं कोणी वाईट नजरेनं पाहत का? मग गंपू अभ्यास करील, यंदा पास होईल. चला बांगल्यावर. याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. चला चला हो चला. पोरगा पास होणार बहुतेक तुमचा लवकरच. पण बघूयात तुम्ही आत्ताच्या ऍक्ट मध्ये पास झाला की नापास झाला. विचारूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. स्वप्नील सर. अजय, जगातल्या सगळ्यात वाईट ऍक्टर पासून जगातल्या सगळ्यात चांगल्या ऍक्टर पर्यंत प्रत्येक जण ब्लँक होतो, झालाय. मी झालोय, ताई झाली असेल, आपल्यापैकी प्रत्येक जण होतो. सगळ्यात आधी आय वॉन्ट यू टू नो की स्टेजवर ब्लँक होणं हा ह्युमन एरर आहे, हा गुन्हा नाही. गेट इट आउट ऑफ युअर सिस्टम. एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत दोघांसाठी. त्यामुळे तुझ्या ब्लँक होण्यानी मार्कात नंबर्स मध्ये जो फरक पडेल तो ऑब्व्हियसली पडेल, कारण ऍक्ट थांबला आणि ऍट द एंड ऑफ द डे कॉम्पिटिशन आहे. पण एक कलिग म्हणून, एक मित्र म्हणून मी तुला डेफिनेटली सांगू शकतो की दिस इज नॉट द एंड ऑफ द रोड. कमिंग बॅक टू द ऍक्ट, मला असं वाटलं की बिट्स अँड पीसेस मध्ये फनी होता. त्याचा फ्लो कुठेतरी गेला. प्राजक्तानी खूप सांभाळायचा प्रयत्न केला, कारण मला जे काही कळलं ऍक्ट मध्ये त्याच्यात तिच्या टचलाईन्स जास्त होत्या. ला तुम्ही तितका जस्टिस नाही देऊ शकलात असं मला मनापासून वाटतं. नंदलेस ऑल द व्हेरी बेस्ट. क्या बात आहे. आणि आता विचारूयात निर्मितीताईंना. खरंच तू ब्लँक झालास त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, होतं असं. पण मला तुमचा ऍक्ट नाही आवडला. आणि तुझ्या या निमित्ताने मी सगळ्याच कंटेस्टंटना सांगू इच्छिते की मला अशा प्रकारचे विनोद आवडत नाहीत. आणि मला वाटतं अजय ते तुला चांगलं माहिती आहे. माझ्याबरोबर तू काम केलेलं आहेस, मला बिलकुल नाही आवडलं. आय एम सो सॉरी. पुढे अजून जिद्दीनं तुम्ही पुढे जात राहा. पण आता बघूयात मार्क्स किती मिळाले तुम्हाला. स्वप्नील सर. अख्खा ऍक्ट इन टोटॅलिटी जसा आम्हाला दिसला, जसा लोकांना दिसणार आहे तसा कन्सिडर करायला लागतोय. त्यामुळे 1 मार्क कमी त्याच्यासाठी. 6 गुण. आणि निर्मितीताईंचे गुलदस्त्यातले मार्क्स आपल्याला कळणार आहेत उद्या. तर तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. प्लीज सर. थँक्यू.